जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पुदकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरेनेच्या जवळचा लिबिया देश, यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण ज्यांना त्यांना आपापल्या भाषा देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्ष रसाने मस्त झाले आहे. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो. प्रियांनो, या सकाळच्या समय खूप असं सुंदर असं वचन देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. ह्या ठिकाणी देवाचं वचनामध्ये सांगितलं आहे की पवित्र आत्म्याचं दान कसं त्याच्या शिष्यांना मिळालेलं आहे. आणि खरोखर हे पवित्र आत्म्याचं दान आता ह्या ठिकाणी पेंटेकॉस्टचा म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा हे पवित्र आत्म्याचं दान या प्रेषितांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता हे प्रेषित नुसते त्या ठिकाणी बसले नव्हते, तर प्रियांनो, ते एकत्र होते आणि ते एक चित्ताने त्या ठिकाणी प्रार्थना करत होते. जवळ ते 50 दिवस त्या ठिकाणी प्रार्थनेत त्यांनी घालवला होता. रात्रंदिवस त्या ठिकाणी ते प्रार्थना करत होते आणि त्या प्रार्थनेने त्या ठिकाणी हे कार्य झालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला देखील प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे. त्याशिवाय आपल्या मंडळीमध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये संजीवन येऊ शकणार नाही. आता ह्या ठिकाणी जे पवित्र आत्म्याचं दान उतरलेलं आहे, ते पवित्र आत्म्याचं दान हे प्रत्येक शिष्याला, प्रत्येक प्रेषिताला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता त्या घरामध्ये जे जे बसलेले होते ते सर्व त्यांनी भरलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आता ह्या ठिकाणी वचन 2 मध्ये सांगितले, अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी भरले होते. सर्व भरले होते. त्या घरामध्ये, त्या माडीवर ते एकत्र त्या ठिकाणी बसलेले होते. पहा, ते सर्व आणि ते वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून ते बोलू लागले. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याचे दानांचे प्रकार आम्हाला वेगवेगळे दिसतात. आता ह्या ठिकाणी ह्या लोकांच्या मध्ये आम्हाला अन्य भाषेचं दान दिसून येते, कारण ते वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत. तर प्रियांनो, पवित्र आत्म्याचे ह्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामधलं एक दान आम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय की
अन्य भाषा. आता अन्य भाषा ही स्वर्गीय भाषा आहे. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं वृष्टी आमच्यावर होते त्यावेळेस देवबाप आम्हाला जसजशी वाचा देतो तसतसं आम्ही अन्य भाषेतून देवासंगती बोलतो. आणि खरोखर हे दान देखील आम्हाला महत्वाचं आहे आणि त्याद्वारे जिवंत देवाचं गौरव होत आहे. आणि खरोखर आम्हाला हे अन्य भाषेचं दान देखील पाहिजे. आता पवित्र आत्म्याचे कृपादान आम्ही पुढे पाहणार आहोत कसे आहेत काय आहेत, आणि त्यापैकी हा एक दानाचा प्रकार आहे. आणि ह्या ठिकाणी अन्य भाषा नव्हे तर ह्या ठिकाणी त्यांच्यावरती वेगवेगळे दान देखील त्यांना मिळालेले आहेत. पुढे आम्हाला ह्या पुस्तकामध्ये दिसणार आहे. तर प्रियांनो, या ठिकाणी जे प्रेषित जे देवाचे लोक होते, प्रभूचे शिष्य होते, त्या ठिकाणी प्रार्थना करत होते. हे महत्वाचं आहे. ते एक चित्ताने प्रार्थना करत होते. कसे? एक चित्ताने. आज आम्हाला देखील एक चित्ताने त्या ठिकाणी प्रार्थना करत बसायचं आहे. आणि आज आमच्या जीवनामध्ये एक चित्त राहिलेलं नाहीये. आम्ही मोबाईलमध्ये गढून गेलेलो आहोत. आम्ही जगाच्या विचारांमध्ये गढून गेलेलो आहोत आणि प्रार्थनेपासून आम्ही दूर जात आहोत. आम्ही एक फॉर्म्युला म्हणून आम्ही एक प्रार्थना करत आहोत. तर प्रियांनो, आम्हाला फॉर्म्युला म्हणून प्रार्थनेमध्ये राहायचं नाही. तर आम्हाला या पवित्र आत्म्याचं दान मिळवण्यासाठी आम्हाला शक्यतो प्रार्थनेमध्ये राहून, उपासामध्ये राहून आम्ही जिवंत देवाच्या चरणाजवळ आम्ही गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र आम्ही ठेवलं पाहिजे. कारण आमचा देव पवित्र आहे आणि म्हणून आम्ही देखील पवित्र राहायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही पवित्रतेत राहून त्या देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जगामध्ये असा कोणताही देव नाही की तो आमचं जीवन सुधारू शकेल. परंतु जगात आणि ह्या स्वर्गाच्या राज्यामध्ये फक्त असा एक देव आहे की त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आमचं जीवन बदलून टाकू शकतो. तो आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. तो आम्हाला त्याच्या पवित्रतेत वाढू शकतो आणि तोच आम्हाला ह्या पवित्र सामर्थ्यामध्ये भरू शकतो. म्हणून प्रियांनो, आम्हाला पवित्र संजीवनाची गरज आहे आणि ते संजीवन आज आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळामध्ये पाहिजे आहे प्रियांनो. आणि म्हणून आज आम्ही त्या जिवंत देवाच्या जवळ जाऊया. या अध्यायाचा आम्ही अधिक आणि अधिक अभ्यास करणार आहोत की हे असं कसं घडलेलं आहे. कारण ह्या वचन वाचल्याशिवाय आम्हाला काही गोष्टी कळणार नाही प्रियांनो. आज आम्ही जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये देतो, जास्तीत जास्त वेळ आम्ही गप्पा मारायला देतो, जास्तीत जास्त वेळ आम्ही इतर कामांसाठी आम्ही देतो, पण देवासाठी आमच्या जवळ आज वेळ नाही प्रियांनो. ही खूप मोठी शोकांकित आहे. आणि म्हणून आज माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आम्ही जास्तीत जास्त वेळ आम्ही देवाच्या वचनामध्ये अभ्यास करण्यासाठी देणार आहोत. जोपर्यंत आम्ही अभ्यासू वृत्तीचे लोक होणार नाहीत, जोपर्यंत आम्ही देवाचे शोध घेणारे लोक होणार नाही, तोपर्यंत देवाचा आत्मा म्हणजे जो पवित्र आत्मा आहे तो आम्हाला मिळू शकणार नाही. कारण जे शोध घेतात त्यांना देवबाप सापडून देतो. आणि खरोखर आज जे शोध घेणारे आहेत त्यांना देवबाप सापडत आहे. आणि त्याच्या वचनाने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या पवित्रतेने तो भरत आहे. देवबाप करो आपल्याला ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाच्या जवळ आपण जाऊ. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे प्रभू. आज आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची संजीवनाची गरज आहे. आता ह्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की प्रिय प्रभू येशू देवा, तुझे दास त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. सुमारे 120 जणांचा समुदाय त्या घरामध्ये प्रार्थना करीत होता. जवळपास ते 50 दिवस त्या घरामध्ये एक चित्ताने प्रार्थना करत होते. हो पित्या, आज आम्हाला देखील एक चित्त होऊन आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थनेमध्ये राहू, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. परंतु त्यामध्ये आमच्या कोणाचाही मोठा स्वार्थ नसावा.
प्रिय प्रभू येशू, आम्हाला तुझी गरज आहे. हे देवा, तुझ्या पवित्रतेत, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव. आम्हाला एक चित्ताने आणि एक मनाने, एक दिलाने आम्हाला एकत्र तू कर. आमच्यातले मतभेद तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून दे. हे देवा, आम्ही फक्त जगातल्या गोष्टी मागत आहोत, आरोग्य, पैसा आमच्या लेकरांसाठी, परंतु प्रिय प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी. आम्ही कुठे आहोत? आम्ही थंड आहोत. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या पवित्रतेत वाढण्यासाठी, तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी, तुझ्या आत्म्यामध्ये वाढण्यासाठी आम्ही या गोष्टी आमच्या जीवनामध्ये कराव्या, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू. हो प्रभू, आज हे जे कोणी तुझे लोक वचन ऐकतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. मी नाही तर प्रभू तू त्यांच्या संगती तू बोल प्रभू. मी कोणी नाही तर सर्व काही करणारा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर प्रभू येशू तू आहे. हो हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र अग्नीने तू आम्हा प्रत्येकाला तू भर आणि आमच्या जीवनातील सर्व शारीरिक पीडा, ज्या पापापासून आलेल्या पीडा, त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या जीवनातील बेरोजगारी पण, आमच्या जीवनातील सर्व अडचणींचं जीवन प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि प्रभू, आज ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर, सामर्थ्याची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया. हो प्रभू येशू, तू आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर. ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व देवाचे दास दासी आणि तुझे पवित्र प्रजा प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, सर्व राष्ट्रांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. देवा, तुझं राज्य जवळ आलेलं आहे आणि म्हणून आम्हाला पश्चाताप करण्यासाठी मांसमय हृदय तू दे. कठीण अंतःकरण आमच्या जीवनातून तू काढून टाक. हे देवा, तू आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य तू आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आज मी प्रार्थना करत आहे ज्या लेकरांचे लग्न जमत नाहीये, प्रिय प्रभू येशू त्या लेकरांना योग्य वधू आणि वर तू निवडून तू दे आणि त्यांचं जीवन प्रिय प्रभू येशू तू फलद्रूप तू कर आणि तुझं गौरव दे. तू सैस तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी प्रत्येक मंडळीच्या व्यक्तीला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येक दास दासीला तुझ्या पवित्र आत्म्याने, पवित्र सामर्थ्याने तू कर आणि तुझं गौरव दे. हो हालेलुया. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना प्रभू तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर प्रियांनो तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत. तर प्रियांनो, आम्ही आपल्या कॉलची वाट पाहत आहोत. लाजू नका, घाबरू नका. लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रार्थनेसाठी कमीपणा वाटू देऊ नका. आपल्या जीवनातील कोणतीही समस्या असू द्या, त्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रियांनो, प्रभूचे येणं जवळ आलेलं आहे. आता तरी एक पाऊल तुम्ही पुढे टाका, एक पाऊल आम्ही पुढे टाकतो. होय प्रियांनो, आम्ही आपल्या फोनची वाट पाहत आहोत. आमेन. आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. देवबाप आपल्या सर्वांना वाईट गोष्टीपासून सांभाळू, दुष्टात्म्यांपासून सांभाळू, आपलं जीवनाचं रक्षण करू. आमेन. आमेन.